नमस्ते, मी नितीन चव्हाण, सिद्धेश्वर इलेक्ट्रॉनिक्स, पुणे पंढरपूर रोड, पिंपळद. जात्यावरची आटा चक्की की त्याला कधीच टाकी मारायची नाही. एका व्हिडिओच्या माध्यमातून अक्कलकोट एक व्हिडिओ पाहिला अक्कलकोटमध्ये, आणि अक्कलकोटमधील ते दोघे सर आज आटा चक्कीचा डेमो बघण्यासाठी आज पिंपळद येथे आपल्याकडे आलेले. आम्ही अक्कलकोटवर आलो. फेसबुकला व्हिडिओ बघितला. व्हिडिओ बघितल्यानंतर प्रॉपर अक्कलकोटमध्ये त्या चक्कीबद्दल चौकशी केली. ते चक्की आम्हाला आवडल्यामुळं किंवा त्याचं पीठ व्यवस्थित करत असल्यामुळे आम्ही घेण्यासाठी येतात. जात्यावरची आटा चक्की त्याला कधीही टाकी मारायची नाही, हा एक आमचा ब्रँड आहे, जात्यावरची आटा चक्की. आणि तसं पाहिलं तर जात्यावरचं पीठ हे शरीरासाठी सगळ्यात उत्तम पीठ असं मानलं जातं पहिल्यापासूनच. ऑनलाईन पद्धतीने आपण आटा चक्की पाठवतोय. काही लोकांना डायरेक्ट आपल्या शॉपला व्हिजिट देतात, त्यांना पण आटा चक्की मी देतो. असाच एक व्हिडिओ पाहिला अक्कलकोटमध्ये. अक्कलकोट तालुक्यामध्ये त्या सरांनी व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी ठरवलं काय नाही, ही आटा चक्की बघण्यासाठी थेट पिंपळदला यायचं. अक्कलकोटपासून 225 किलोमीटर येणं आणि 225 किलोमीटर जाणं हा प्रवास करत ते आज थेट सिद्धेश्वर इलेक्ट्रॉनिक्स, पुणे पंढरपूर रोड, पिंपळद येथे जात्यावरची आटा चक्की बघण्यासाठी आणि डेमो घेण्यासाठी आज पिंपळद येथे आपल्या इथं आलेले. तर त्यांची ओळख आणि संपूर्ण माहिती आटा चक्कीबद्दलची त्यांना काय मिळाली ते स्वतः सर देतील. आम्ही अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागाचे गणगोळ या गावचे आहे. अक्कलकोटपासून 5 किलोमीटर अंतरावर आमचं गाव आहे. मग तुमचं फेसबुकवरती डेमो बघितलं तर मी ज्यावेळेस ऑनलाईन अक्कलकोटमध्ये गिरण्या पाठवल्या, जवळजवळ एक 8-10 गिरण्या आम्ही बघितलं. प्रत्यक्ष त्या गिरण्या त्यांच्या घरी जाऊन त्याचं डेमो बघितलं, प्रत्यक्ष बघितल्यामुळं ते व्यवस्थित वाटल्यामुळे आम्हाला वाटलं की प्रत्यक्ष त्या गावाला जाऊन त्याचं डेमो बघूनच खरेदी करावं, या उद्देशाने आम्ही इथं आलो. तुम्ही अक्कलकोटमध्ये ज्या आम्ही ऑनलाईन पद्धतीने आटा चक्की पाठवलेत, म्हणजे चिकमहूर काय नाव, चिकहळ्ळी आणि अजून एक 2-3 गाव आहेत कुरनूरला, त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाठवलेत. आणखी ते जेऊरला एक पाठवलेत आणि दुसरं वळसंगला एक पाठवलेत मी ऑनलाईन पद्धतीने आटा चक्की. त्या जवळजवळ बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने आटा चक्की पाठवल्यानंतर सरांचा एक मला कॉल आला की तुमचा व्हिडिओ पाहिलाय आणि आटा चक्की मला पाहिजे. तर सर तुमचं नाव, दोघांची ओळख करून द्या अगोदर. मी रत्नकांत कल्याणी होसरे, राहणार गणगोळ, तालुका अक्कलकोट. नमस्कार, मी रेवणसिद्ध मलकांना सावळे, प्रॉपर अक्कलकोट. आम्ही दोघंही त्या ठिकाणी माध्यमिक आश्रमशाळा तोंडाळी या ठिकाणी सहशिक्षक म्हणून काम करत आहोत. प्रत्यक्षात नितीन चव्हाण यांचे जे काही रील्स आहेत ते फेसबुकवर आम्ही पाहिले. साधारणपणे 3-4 महिन्यापूर्वी आम्ही बघितले होते. त्याच्यामधून सहज एकदा कॉल केला. मग त्यांनी त्या ठिकाणची पूर्ण माहिती दिली आम्हाला. असं अक्कलकोट तालुक्यामध्ये या ठिकाणी आणि ऑनलाईन पद्धतीनं त्या ठिकाणी आटा चक्की दिलेले आहेत. त्या ठिकाणी मग जाऊन बघितल्यानंतर, प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी प्रात्यक्षिक बघितल्यानंतर आम्हालाही वाटलं की बाबा आम्ही सुद्धा प्रत्यक्षात जाऊन त्या ठिकाणी हा डेमो बघून मग त्या ठिकाणी आपण खरेदी करावं, असं आमचं मत झालं. खास करून आम्हाला आमच्याकडे अगोदर आहेत, परंतु त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ जे आहे ते ज्वारीचं पीठ मात्र व्यवस्थित दळलं जात नाही. त्यासाठी खास ज्वारी दळण्यासाठी म्हणून आम्ही त्या आटा चक्की घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. 4 आटा चक्की आम्ही या ठिकाणाहून घेऊन जाणार आहोत. 4 आटा चक्की आपण आता ओपन केलेले आहेत, समोर आहे. तर तुमच्या कोणत्या कोणत्या गावामध्ये ऑनलाईन पद्धतीने मी आटा चक्की पाठवली हे तुम्हाला माहिती आहे, जरा गावांची नावं सांगा. साधारणपणे अक्कलकोट तालुक्यामध्ये चिक्कीहळ्ळीला या ठिकाणी एक दिलेला आहे, कुरनूरला दिलेला आहे. त्याच पद्धतीनं प्रॉपर अक्कलकोटमध्ये जवळजवळ 3 ते 4 आटा चक्क्या दिलेल्या आहेत. जेऊरला आटा चक्की दिलेली आहे. त्याच पद्धतीनं वळसंगला या ठिकाणी आटा चक्की ज्या आहेत या दिलेल्या आहेत. सोलापूरला सुद्धा अशा पद्धतीनं आटा चक्की ज्या आहेत इथून ऑनलाईन पद्धतीने त्यांनी दिलेल्या आहेत. त्यांनी काही ठिकाणी व्हिजिट केली आणि तिथं जाऊन पण तुम्ही बघितलं, त्या लोकांना विचारलं, तिथला तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला? व्यवस्थित वाटला. तिथं म्हणजे अगोदर आमच्याकडे चक्की आहेत, आपण या चक्कीचं पीठ पडत नाही. हे तुरीचं डाळ म्हणायचं, हरभरा डाळ किंवा भरडा हे व्यवस्थित पद्धतीनं ह्याच्यामध्ये होतं आहे. म्हणून आम्ही घेतो म्हणून ते सगळे प्रत्यक्षात बघितलं आणि स्वतः. या आटा चक्कीचं एकच वैशिष्ट्य आहे की ज्वारीचं पीठ उत्तम प्रकारे येऊन
भाकरीसाठी लागणारं पीठ जे वळणी येतं हा प्रकार या आटा चक्कीच्या पिठामध्ये आहे. त्याचप्रमाणे गव्हाचं पीठ चांगलं येतं, बाजरीचं, मक्याचं पण पीठ होतं. त्याचबरोबर सर या आटा चक्कीमध्ये आपण सर्व प्रकारच्या डाळी करू शकतो. हरभरा डाळ, मूग डाळ, मटकी डाळ, तूर डाळ, उडीद डाळ, सर्व प्रकारच्या डाळी होत्या. तर आता तुम्हाला कोण कशाचा डेमो करून बघायचं सगळ्यात महत्त्वाचा. ज्वारी सरांनी अक्कलकोटवरूनच ज्वारी आणलेली आहे. तर आता त्यांना मी ज्वारीचा डेमो दाखवत आहे. तर ज्वारी आहे का नाही महिन्याला आम्ही ज्वारी तर झालाच पाहिजे. घ्या की समोर ज्वारीचा डेमो तुमच्याच भागातील ज्वारी, तुमच्या अक्कलकोटमधली ज्वारी तुम्ही आणली. पिठाचा दर्जा आणि आटा चक्कीतून पडणाऱ्या पिठाचं स्पीड याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? स्पीड व्यवस्थित प्रकारे आहे हां आणि पीठ पण चांगल्या पद्धतीने पडतं. हां पीठ सुद्धा अगदी मऊ आहे, बारीक सुद्धा आहे. आणि हे पीठ बघितल्यानंतर निश्चितपणे आम्ही असं सांगू शकतो की निश्चितच त्याच्यापासून बनणारी जी भाकरी आहे हां ती निश्चितच चांगली लागेल यात शंका नाही. तुम्ही विजिट दिलं त्याचं सार्थक झालं असं वाटतंय का? नक्कीच. सर्वप्रथम मी रत्नकांत होसोरे सरांचं आभार मानतो एवढ्या लांब येऊन धन्यवाद सर. माझ्या आटा चक्कीचा डेमो घेतला आणि त्यांना आटा चक्की बी पसंत पडली आणि 4 आटा चक्की घेऊन जाण्याचा दोघांनी डिसिजन घेतलेला आहे. सेवन सिद्ध सावळे या सरांचं पण मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.